नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या सणाबद्दल बोलणार आहोत. म्हणजे हा फक्त कॅलेंडरमधला एक दिवस नाही, तर आपल्या संस्कृतीत अगदी खोलवर रुजलेला आहे. विजयादशमी. हो, म्हणजे आपण ज्याला दसरा म्हणतो. अगदी. दसरा. आणि त्याच्याशी जोडलेल्या काही खास परंपरा आहेत ना. म्हणजे अपराजिता पूजन, शमी पूजन आणि ती एक जरा वेगळी वाटणारी परंपरा, सीमोल्लंघन. बरोबर. आणि या फक्त जुन्या रूढी नाहीत बरं का, त्यामागे खूप मोठा सांस्कृतिक, प्रतिकात्मक अर्थ आहे. म्हणजे त्या आजही आपल्याला काहीतरी सांगू पाहतात. होय ना. म्हणूनच आजच्या चर्चेचा उद्देश काय आहे की या परंपरा नेमक्या का, कशा सुरू झाल्या, त्या कथांमधून काय मिळतं आपल्याला आणि आजच्या काळात त्यांचं महत्त्व काय, यावर जरा काय म्हणतात त्याला सविस्तर बोलूया. हो, म्हणजे हा फक्त एक सणाचा आढावा नाहीये, आपण त्यातील अर्थ शोधायचा प्रयत्न करतोय. अगदी. कारण दसरा म्हणजे विजयाचा दिवस हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण तो विजय फक्त बाहेरच्या शत्रूंवरचा नसतो, नाही का? नाही. तो आपल्या आतल्या मर्यादांवरचा विजय पण असू शकतो. आणि या सगळ्या परंपरा आहेत ना, त्या तिकडेच कुठेतरी संकेत करतात. हेच तर. म्हणजे हा सण फक्त रावणवध किंवा महिषासुरमर्दन इतकाच नाही, तो शौर्य, समृद्धीची इच्छा, एकत्र येणं या सगळ्यांचंच प्रतीक आहे. अगदी. चला तर मग सुरुवात करूया थेट विजयादशमीच्या मूळ संकल्पनेपासून. हा दिवस म्हणजे आश्विन शुद्ध दशमी, नवरात्रीचे 9 दिवस शक्तीची उपासना केल्यानंतरचा हा दिवस. आणि महत्वाचं म्हणजे हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. म्हणजे कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करायला हा दिवस अत्यंत शुभ, विजयाचा मुहूर्तच जणू. आणि या विजयाच्या कल्पनेमागे खूप महत्वाच्या कथा आहेत, नाही का? सगळ्यात जास्त प्रचलित कोणती? रामायणाची. हो, प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला. अधर्मावर धर्माचा विजय, हा एक मोठा नैतिक विजय. सत्य. हा संदर्भ खूप मोठा आहे. पण अजून एक कथा आहे जी तितकीच महत्वाची आहे, देवी भागवतातली. महिषासुराची कथा. हो. तो राक्षस इतका बलाढ्य होता की त्याने देवांनाही हरवलं होतं, त्रिलोकात हाहाकार माजवला होता. आणि मग त्याच्या नाशासाठी एका मोठ्या शक्तीची गरज होती. अगदी. मग ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इतर देवांच्या तेजातून आदिशक्ती प्रकट झाली, दुर्गादेवी. आणि मग तिने 9 दिवस युद्ध केलं त्या महिषासुराशी. भयंकर युद्ध. हो, तेच 9 दिवस म्हणजे नवरात्र. आणि 10व्या दिवशी म्हणजेच याच आश्विन शुद्ध दशमीला देवीने त्याचा वध केला. म्हणूनच विजयादशमी, देवीच्या विजयाचा दिवस. हा स्त्री शक्तीचा विजय आहे, चांगल्या शक्तींचा वाईट प्रवृत्तींवरचा विजय. म्हणजे दोन्ही कथांमध्ये धागा तोच आहे, वाईटावर चांगल्याचा विजय, असत्यावर सत्याचा, अनितीवर नीतीचा. हा दिवस म्हणजे शौर्याचा उत्सव, एका नव्या चांगल्या पर्वाची सुरुवात. बरोबर. यामागे एक मूलभूत विचार आहे. संकट कितीही मोठं असलं तरी शेवटी विजय चांगुलपणाचाच होतो. आणि याला अजून एक महत्वाचा पैलू जोडला जातो, तो म्हणजे महाभारतातल्या कथेमुळे, पांडवांच्या अज्ञातवासाची कथा. हो, त्यांना 1 वर्ष आपलं खरं रूप लपून राहायचं होतं. त्यावेळी प्रश्न होता की त्यांची जी दिव्य शस्त्र होती ती कुठे ठेवायची, ती चुकीच्या हाती लागता कामा नयेत. बरोबर. म्हणून त्यांनी काय केलं, ती शस्त्र एका मोठ्या शमी वृक्षाच्या ढोलीत लपवली आणि वर एक मृतदेह लटकवला, जेणेकरून कोणी सहज तिथे जाणार नाही. अच्छा. आणि मग अज्ञातवास संपल्यावर याच विजयादशमीच्या दिवशी त्यांनी त्या शमी वृक्षाची पूजा केली आणि आपली शस्त्र परत मिळवली. अरे वा. आणि त्याच शस्त्रांनी मग त्यांनी पुढे कौरवांशी युद्ध जिंकलं. म्हणजे यामुळे दसऱ्याला शस्त्रपूजनाची प्रथा सुरू झाली. अगदी. ही किती महत्वाची गोष्ट आहे पा. ही केवळ शस्त्रांची पूजा नाहीये, हे आपल्यातल्या सामर्थ्याची, आपल्या कौशल्याची पूजा आहे. म्हणजे आपल्या कामाच्या साधनांची पूजा, जसं आजकाल आपण कॉम्प्युटरची किंवा इतर साधनांची पूजा करतो तसं. हो, तसंच काहीसं. आपल्या उपजीविकेची साधनं, आपलं ज्ञान, या सगळ्याची पूजा. हा एक प्रकारे भविष्यातल्या संघर्षासाठी, विजयासाठी सज्ज होण्याचा संकेत आहे. आपल्या कामाबद्दल आदर व्यक्त होतो यातून. आता विजयादशमीचा हा व्यापक अर्थ पाहिला आपण. आता एका विशिष्ट पूजनाकडे येऊया, अपराजिता पूजन. दसऱ्याच्या दिवशी ईशान्य दिशेला जाऊन अपराजिता देवीची पूजा करतात, असं ऐकलंय. हो, ही एक खास पद्धत आहे. अपराजिता या नावाचा अर्थ काय असेल? अपराजिता म्हणजे जी कधीही पराजित होत नाही, जिला जिंकता येत नाही, अजिंक्य. हा देवी दुर्गेचाच एक गुण आहे. अच्छा. पौराणिक संदर्भ असा आहे की महिषासुराचा वध केल्यावर देवांनी देवीची स्तुती केली, तिला अपराजिता म्हणून गौरवलं आणि तिची पूजा केली.
कारण तिने अशा शत्रूला हरवलं होतं ज्याला कोणीच हरवू शकत नव्हतं. म्हणजे ही पूजा त्या अजिंक्य शक्तीला आवाहन करण्यासाठी. यामागे श्रद्धा काय आहे? काय मिळतं असं मानतात? श्रद्धा अशी आहे की या दिवशी अपराजिता देवीचं पूजन केलं ना की जीवनात येणाऱ्या सगळ्या अडथळ्यांवर मात करता येते. मग ते शिक्षण असो, नोकरी असो, आरोग्य असो. म्हणजे कोणत्याही क्षेत्रातलं आव्हान. हो, कोणत्याही क्षेत्रात यश मिळतं, संकट दूर होतात असं मानलं जातं. ही फक्त एक धार्मिक क्रिया नाहीये, तर यात एक मानसिक बळ मिळवण्याची प्रक्रिया आहे असं मला वाटतं. हे फार मनारिक आहे. म्हणजे आपल्या आतली जी अपराजित वृत्ती आहे तिला जागृत करण्याचा हा दिवस म्हणायचा. बरोबर. कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची, प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा घेणं. ही पूजा आपल्याला आठवण करून देते की आपल्या प्रत्येकात एक अजिंक्य शक्ती आहे. फक्त तिला ओळखायला हवं, जागृत करायला हवा. हा आत्मविश्वास वाढवणारा विधी आहे. म्हणजे विजयासाठी फक्त बाहेरची शस्त्र नाहीत, तर आतलं बळ पण लागतं. अगदी तेच यातून सूचित होतं. आता आणखी एका महत्वाच्या पूजनाकडे येऊया, ज्याचा उल्लेख आधी आला होता पांडवांच्या कथेत, शमीपूजन. दसऱ्याला शमीच्या झाडाची पूजा करतात. याला खूप महत्त्व आहे. हो, कारण पांडवांच्या कथेमुळे शमीवृक्षाला शस्त्रगर्भा किंवा शस्त्रसिद्धिदायिनी असंही म्हणतात. म्हणजे जिच्या पोटात शस्त्र सुरक्षित राहिली आणि सिद्ध झाली. बरोबर, जिच्यामुळे शस्त्रांना सिद्धी मिळाली. ती कथा खरंच खूप प्रभावी आहे. 13 वर्षांचा वनवास, अज्ञातवास संपवून आल्यावर पांडवांनी आधी त्या शमीची पूजा केली, कृतज्ञता व्यक्त केली आणि मग शस्त्र घेतली. हो, त्यामुळे तो वृक्ष म्हणजे त्यांच्या विजयाचा पाया ठरला. त्यामुळे शमी वृक्ष हा फक्त एक झाड नाही राहिला, तो विजयाचा साक्षीदार मानला जातो. विजयप्राप्तीची साक्षी. अगदी. या प्रतिकात्मकतेकडे लक्ष द्यायला हवं. निसर्गातल्या एका घटकाला इतकं महत्त्व देणं हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आणि या पूजेशी जोडलेली एक खूप सुंदर प्रथा आहे, जी आजही आपण बघतो. शमीची पानं सोनं म्हणून एकमेकांना वाटण्याची. हो, आपट्याची पानं किंवा शमीची पानं. ही प्रथा का सुरू झाली असेल? यामागे पण काही कथा आहेत का? हो, आहेत ना. एक कथा राजा रघुची सांगितली जाते. रघुवंशातला राजा. त्याने विश्वजित यज्ञ केला आणि सगळं दान करून टाकलं. सगळं? हो, मग कौट्स नावाचा एक ऋषिकुमार आला गुरुदक्षिणेसाठी. त्याला 14 कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. आता राजाकडे काहीच नाही. मग रघुराजाने इंद्रावर स्वारी करायचं ठरवलं. इंद्र घाबरला. त्याने कुबेराला सांगितलं आणि कुबेराने आपट्याच्या आणि शमीच्या झाडांवर सोन्याच्या मुद्रांचा पाऊस पाडला. अरे वा! कौत्साने फक्त गरजेपुरत्या मुद्रा घेतल्या आणि बाकीच्या लोकांना वाटून टाकल्या. तो दिवस दसऱ्याचा होता. काय रोचक कथा आहे ही. म्हणजे त्या दिवसापासून ही पानं सोन्याचं प्रतीक बनली. हो, आणि दुसरी कथा पांडवांशी जोडलेली आहे. अज्ञातवासातून परतल्यावर त्यांनी शमी वृक्षाखालची शस्त्र काढली आणि उरलेलं धन लुटून आणून ते या झाडाखाली ठेवून लोकांना वाटलं. अच्छा. म्हणून ही पानं सोनं म्हणून वाटायची प्रथा सुरू झाली. याचा अर्थ खूप खोल आहे. हे फक्त सोनं वाटणं नाहीये, हे तर समृद्धी, आनंद, स्नेह वाटणं आहे. अगदी. ही केवळ एक प्रथा नाहीये. यात एक सामाजिक संदेश आहे, भावनिक जोड आहे. सोन्यासारखी मौल्यवान पानं देऊन एकमेकांना शुभेच्छा देणं म्हणजे आपली नाती सोन्यासारखी टिकावीत, समाजात ऐश्वर्य, सलोखा राहावा अशी इच्छा व्यक्त करणं. आजच्या काळातही ही भावना किती महत्वाची आहे. खूपच. खरंच, या परंपरांमधनं किती अर्थ दडलेले आहेत. आता आपण चर्चेच्या शेवटच्या भागाकडे येऊया. तितकाच वैशिष्ट्यपूर्ण आहे हा भाग, सीमोल्लंघन. हो, सीमोल्लंघन. हा शब्दच थोडं कुतूहल निर्माण करतो. सीमा ओलांडणे ही नेमकी काय परंपरा आहे? सीमोल्लंघन म्हणजे अक्षरशः गावाच्या किंवा शहराच्या सीमा ओलांडून पलीकडे जाणं. दसऱ्याला संध्याकाळी लोक एकत्र येतात, सजून धजून, वाजत गाजत गावाच्या वेशीबाहेर जातात. बाहेर जाऊन काय करतात? तिथे शमीचं झाड असेल तर त्याची पूजा करतात, काही ठिकाणी शस्त्रपूजा करतात किंवा इतर काही सामूहिक विधी असतात. मग तिथून शमीची पानं म्हणजे सोनं घेऊन परत येतात. ही प्रथा का सुरू झाली असेल? यामागे काय संदर्भ आहेत? याचे मुख्यत्वे 2 संदर्भ महत्वाचे आहेत. पहिला आहे कृषी संस्कृतीशी जोडलेला. अच्छा. दसऱ्याच्या वेळेला खरीप हंगामाची पिकं घरात आलेली असतात. शेतात नवीन धान्य आलेलं असतं. निसर्गात समृद्धी असते. तर गावाच्या सीमेबाहेर जाऊन एक प्रकारे त्या निसर्गाच्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्या नवीन समृद्धीचं स्वागत करणं अशी ही पद्धत असावी. हां, अगदी स्वाभाविक आणि व्यावहारिक संदर्भ वाटतोय. आणि दुसरा संदर्भ? दुसरा संदर्भ पौराणिक आणि ऐतिहासिक.
असं मानलं जातं की श्रीरामाने लंकेवर स्वारी करायला निघण्यापूर्वी आपल्या राज्याची सीमा ओलांडली होती, सीमोल्लंघन केलं होतं. हो, ती एक विजयाची मोहीम होती. बरोबर. आणि पांडवांनी सुद्धा अज्ञातवास संपल्यावर विराट नगरीची सीमा ओलांडून ते प्रकट झाले होते. तेही एका अर्थाने सीमोल्लंघनच होतं. त्यांच्या नव्या पर्वाची सुरुवात. अगदी. पूर्वी राजे महाराजे सुद्धा युद्धावर किंवा मोहिमेवर जाताना दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करायचे. त्यामुळे सीमोल्लंघन हे फक्त भौतिक सीमा ओलांडणं नाहीये, तर ते एका नव्या कार्याचा, मोठ्या ध्येयाचा शुभारंभ करण्याचं प्रतीक आहे. आपल्या सुरक्षित कोशातून बाहेर पडून काहीतरी मोठं साध्य करण्याची आकांक्षा आहे त्यात. म्हणजे ही परंपरा आपल्याला आपल्या मर्यादा ओलांडायला, आपलं जे काही कम्फर्ट झोन असतं त्यातून बाहेर पडायला प्रोत्साहन देते असं म्हणता येईल. निश्चितच. याचा व्यापक अर्थ घेतला तर सीमोल्लंघन हे आपल्या वैयक्तिक, सामाजिक, बौद्धिक मर्यादा ओलांडून पुढे जाण्याचं प्रतीक आहे. हे समाजाचं ऐक्य पण दाखवतं, कारण लोक एकत्र येऊन हा विधी करतात. यात विजयाची आकांक्षा आहे आणि नव्या सकारात्मक सुरुवातीचा संकेत आहे. यातून सतत प्रगती करण्याची, विस्तारण्याची प्रेरणा मिळते. तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण विजयादशमीचं महत्त्व पाहिलं, त्यामागच्या रामायण, महाभारत, देवी भागवतातल्या कथा ऐकल्या. हो. त्याचबरोबर अपराजिता पूजन, शमीपूजन आणि सीमोल्लंघन या परंपरा कशा सुरू झाल्या, त्यामागे काय काय प्रतीकं आहेत, हे सगळं समजून घेतलं. आणि या सगळ्यामध्ये एक समान धागा दिसतोय नाही का? तो म्हणजे विजय, शौर्य, श्रद्धा, एकत्र येणं आणि समृद्धीची इच्छा. प्रत्येक परंपरेचा केंद्रबिंदू हा सकारात्मकता आणि उन्नती आहे. अगदी. म्हणजे मूळ संकल्पना तीच. धर्माचा अधर्मावर विजय, सत्याचा असत्यावर विजय. पण त्यासोबतच शौर्याचं स्मरण, निसर्गाबद्दल कृतज्ञता, समाजातला सलोखा आणि संपत्ती इतकंच नात्यांमधलं सोनं जपण्याची भावना. बरोबर. या सगळ्याचा व्यापक अर्थ आपण लक्षात घ्यायला हवा. दसरा हा फक्त देवळातल्या पूजेपुरता किंवा विधींपुरता मर्यादित सण नाहीये. नाही. तो आपल्या संस्कृतीने जपलेला विजय, श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि नवनिर्मितीचा एक मोठा चैतन्यदायी उत्सव आहे. यात भूतकाळातल्या पराक्रमाची प्रेरणा आहे, वर्तमानात एकत्र येण्याचं महत्त्व आहे आणि भविष्यातल्या प्रगतीची आशा आहे. खरंच. या परंपरा आणि त्यामागचे विचार आजही तितकेच लागू पडतात, मार्गदर्शक ठरू शकतात. आणि जाता जाता एक विचार येतोय मनात, जो थेट चर्चेत नाही आला, पण या सगळ्याशी जोडलेला आहे. जसं पूर्वी सीमोल्लंघन करून भौगोलिक सीमा ओलांडल्या जायच्या, तसा आजच्या जगात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा कोणत्या वैयक्तिक किंवा सामाजिक सीमा असतील, ज्या ओलांडून आपण एका चांगल्या, अधिक सकारात्मक दिशेने जाऊ शकतो? हां, खूप चांगला प्रश्न आहे, विचार करण्यासारखा. आणि आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येकासाठी विजय या शब्दाचा अर्थ काय असू शकतो, यावरही विचार करायला नक्कीच जागा आहे.